नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 फॉर्म भरताना जर मोठी चूक झाली असेल, आता मोठी चूक लक्षात घ्या. बाकी छोट्या मोठ्या चुकांसाठी उगाच कॅन्सल करून परत भरू नका. म्हणजे 10वीचे मार्क चुकले, माझी डेट चुकली आहे, 10वीचा सर्टिफिकेशनची डेट वेगळी होती, किंवा माझं ओबीसीची डेट चुकली, किंवा फॉर्मचा नंबर चुकला, किंवा आउटगोईंग नंबर चुकला, जे काय असेल ते ज्याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड नाहीच आहे, त्याच्यात चुका असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, राहू देत ते तसं. मोठी चूक म्हणजे काय की सर माझं एससीबीसी होतं चुकून ईडब्ल्यूएस झालं, तर ओबीसी माझ्याकडे नाही तर मी ओबीसी केलं, तर एनसेल मला मिळणारच नाहीये पण एनसेल करून ठेवलं, तर मी ग्रॅज्युएट झालोय पण भविष्यात म्हणजे अपियर दाखवलंय पण मला भविष्यात मी मेन्स पर्यंत माझं सर्टिफिकेट येणारच नाहीये. हा, त्यांनी मग नंतर मेन्सला जायचं नाही, हा भाग वेगळा. सहज दिली एक काय म्हणजे आपण एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून दिली, ठीक आहे, अटेम्प्ट नाहीये, तुम्ही एक्झाम देऊ शकता, सो ते ठीक आहे. पण जे सिरियसली आहेत, सर मला मुख्यला मला सिलेक्शन पाहिजेच आहे, त्या विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट मिळणार असेल तरच टाका, नाहीतर कशाला टाका. ज्यांना सुटी तो भाग वेगळा. सो छोटी चूक किंवा नगण्य चूक, तिला चूक म्हणायचंच नाहीये, चूक जरी असेल तर तिच्यावरती काय डिपेंड नाही तुमचं सिलेक्शन, अशा चुका म्हणून आपण त्याला काही कामाच्या नाही, किरकोळ आहे. पण ज्या मोठ्या चुका आहेत त्या चुका जर तुमच्या झाल्या असेल तर मात्र तुम्हाला फॉर्म कॅन्सल करून जर परत भरायचा असेल तर फॉर्म कॅन्सल करता येतो. मग कसं करायचं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. फॉर्म पुन्हा भरता येतो का, म्हणजेच फॉर्म कॅन्सल करता येतो का, तिकडे जाऊया आपण. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी. सपोज हा तुमचा फॉर्म आहे, तुम्ही भरलाय, फीज पेड केली आहे. तुम्ही जेव्हा एमपीएससीचं वेबसाईट ओपन करतात, तुमचं प्रोफाईल ओपन करतात, त्यामध्ये माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर क्लिक केलं की तुम्हाला सगळं डिटेल्स तुम्हाला दिसतं बघा. जसं की माझंच प्रोफाईल आहे गायकवाड नावाने. ओके, हे प्रोफाईल तुम्हाला दिसतंय. व्ह्यू प्रोफाईल पाहू शकतात, कम्प्लीट आहे माझं प्रोफाईल. अपडेट आणि अनलॉक प्रोफाईल, ते अपडेट अनलॉक केलं की तुम्हाला त्यात बदल करता येतात. पण आता हा फॉर्म भरला गेलाय, याच्यामध्ये बदल नाही होणार आहे. प्रोफाईल तुम्ही अपडेट करून दुसरा फॉर्म दुसऱ्या एक्झामचा भरू शकतात, पण इथे तुम्ही फॉर्म भरला असेल, इथे फीज पेड जर असेल, म्हणजे जसं बघा असं इथे फीज पेड आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला जर परत अप्लाय करायचा आहे, चूक झालेली आहे प्रोफाईलमध्ये, मग तुम्हाला ह्या एक्झामसाठीच, ह्या एक्झामसाठी म्हणजे कोणती 017ची ऍड ही एमपीएससी गट क ची ऍड आहे, ह्याच एक्झामला तुम्ही अप्लाय केलंय, पण अप्लाय केलंय तुमचं प्रोफाईल तुम्ही ते बघू शकता व्ह्यू नावाने बघा. ह्या एक्झामसाठी हे प्रोफाईल आहे, हे नाहीये बरं का, हे प्रोफाईल आहे. व्ह्यू करू शकतात. मग तुम्ही व्ह्यू केल्यानंतर कळलं की सर माझ्या चुका झाल्या, ज्या मेजर चुका आहे, मग अशाच तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता ऍप्लिकेशन कॅन्सल करायचं. कॅन्सल केल्यावरती परत एकदा तुम्ही काय करू शकता, तुमचं प्रोफाईल अनलॉक करायचंय, त्याच्यात चेंजेस करायचे आणि परत एकदा ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करून इलिजिबिलिटी चेक करायची आणि परत फॉर्म भरू शकता. ओके, आता तुम्ही भरू शकतात, पण मग कॅन्सल कसं करायचं, तर बघा हे कॅन्डिडेट आहे, त्यांनी काय फॉर्म भरलाय, फीज पण पेड केली. फीज पेड केल्याचं असं बघा ग्रीन असं नाव दिसतं बघा, फीज पेड असं दिसतंय. आणि तुम्ही फक्त गेला अप्लाय केलाय पण फीज पेड नाही केली तर काय येतंय, फीज नॉट पेड असा ऑप्शन येतोय. ओके, मग फीज नॉट पेड आहे तरी पण तुम्हाला परत फॉर्म भरायचा, कॅन्सल करू शकता. आणि फीज पेड असेल तरी पण तुम्ही कॅन्सल करू शकता, फीज परत भरावं लागते. आता तुम्ही कॅन्सल का करताय, तुमच्या प्रोफाईलमध्ये काहीतरी चुका झाल्या म्हणून तुम्ही कॅन्सल करताय, जी मोठी चूक आहे. ओके, मग आता बघूया आपण काय चूक आहे बघा. तुम्ही काय करू शकता माहिती मग, कॅन्सल वरती, कॅन्सल ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही जातात बघा कॅन्सल ऍप्लिकेशन, आर यू शुअर टू कॅन्सल द ऍप्लिकेशन, मग तुम्हाला येस म्हणायचंय. येस म्हटल्यानंतर तुमच्यासमोर विंडो येते ज्यामध्ये तुम्हाला रिझन लिहायचंय. फॉर एक्झाम्पल माझं रिझन काय की प्रोफाईल इश्यू आहे, मी लिहिलंय की माझा प्रोफाईलमध्ये इश्यू आहे, ते मी इथे रिझन लिहितो आणि टाकून मी काय करतोय, मोबाईल नंबर, माझ्या नंबरला ओटीपी आला असतो, ओटीपी टाकला मी इथे, व्हेरीफाय केला पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा काय कन्फर्म केला. मग तुमच्यासमोर अशी विंडो येते, भले ही विंडो आली तरी चालते पण ऍप्लिकेशन तुमचं कॅन्सल होऊन जातं. ओटीपी व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल, म्हणजे हे कॅन्सल होऊन जातो, ही रिक्वेस्ट कॅन्सल होऊन जाते. आणि मग तुम्ही परत एकदा बॅकला जाऊन, म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय फक्त, तुम्ही परत एकदा काय करता, मग इथे माय अकाउंटवर जायचंय, परत एकदा अपडेट प्रोफाईल अनलॉक करायची आहे, प्रोफाईल अपडेट करायची आहे, परत ऑनलाईन ऍप्लिकेशन जायचंय, एलिजिबिलिटी चेक करायची आणि अप्लाय करायची. इतकी सिंपल प्रोसेस आहे, कॅन्सल करता येतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. पण कॅन्सल करण्याच्या अगोदर समजून घ्या तुमची चूक ही मेजर आहे का, असेल तरच कॅन्सल करा, अदरवाईज कशाला परत परत भरतात फॉर्म. छोट्या गोष्टीसाठी परत फॉर्म भरणार तुम्ही. फॉर एक्झाम्पल माझे मार्क 82% होते, चुकून 80% झाले 10वीचे, मला सांगा त्या 80% 82% मध्ये काय तुमचं सिलेक्शन अडकून पडलंय का, तिथे चेक करता का एकदम ऍक्युरेट 82 पाहिजे होते, त्याच्यावर तुमचं सिलेक्शन नाहीये ना, येतं लक्षात. सपोज मी ओबीसी मध्ये आहे पण माझा जो सर्टिफिकेट नंबर टाकायचा तो चुकला माझ्याकडनं, एखादा नंबर राहिला म्हणा किंवा दुसराच टाकला मी, काही हरकत नाही ना. तुमच्याकडे आहे ना सर्टिफिकेट, दॅट्स इट. तुमच्याकडे नसेल, चुकीचं असेल किंवा तुमच्याकडे नाही तरी चुकून टाकलं, ही तुमची चूक मेजर आहे.
पण आहे, पण नंबर टाकताना चुकीचा टाकलाय, ठीक आहे, एखादा नंबर राहिला ठीक आहे, जो टाकायचा तो टाकला आणि दुसरा टाकला ठीक आहे, याला काय, डेट चुकली ठीक आहे ना तुमच्याकडे, दॅट्स इट. म्हणजे तुम्ही समजून घ्या की कोणत्या गोष्टी मेजर आणि कोणत्या मायनर आहे. तो त्यानुसार योग्य निर्णय घ्या. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला स्वतःला, आता काय एवढ्या चुका मी सांगू शकत नाही, काय काय बऱ्याच फॉर्ममध्ये बऱ्याच चुका होऊ शकतात ना, मग कोणत्या मेजर कोणत्या मायनर हे तुम्हाला सांगत बसायला खूप वेळ जाईल. सो तुम्ही थोडं लॉजिकली विचार करा. निवडीसाठी काय आवश्यक आहे त्यानुसार तुम्हाला ती चूक लक्षात घ्यायची आहे. माझी चूक ही रिपेअर म्हणजे काय रिपीट फॉर्म भरण्यासारखी आहे की काही गरज नाहीये हे लक्षात घ्या. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. हा, मात्र अभ्यास करावा लागेल. अभ्यास करण्याची चूक करून, अभ्यास न करण्याची चूक करू नका. आणि अभ्यास कमी कालावधीत योग्य पद्धतीने जर करायचा असेल ना, तर AMVIच्या विद्यार्थ्यांना सेपरेट बॅच आहे, आरंभ बॅच 3.0, आणि क्लर्क, टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंटसाठी सेपरेट बॅच आहे, लक्ष बॅच. ह्या बॅचमध्ये अभिजित राठोड सर तुम्हाला पूर्ण लीड करताय. इथे तुम्हाला धनंजय कथाले सर, ज्यांनी 2 एक्झाम लास्टच्या क्रॅक केलाय 2017 आणि 20ची, स्वतः AMVI आहे, त्यामुळे पूर्ण स्ट्रॅटेजी तुम्हाला ह्या बॅचमध्ये सांगणार आहे. 30% ऑफ पण बॅचमध्ये आता चालू आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना लगेच जॉईन करू शकता. ऑनलाईन बॅच मराठी इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये अवेलेबल, दोघांची पण. आणि ऑफलाईन बॅच नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी अवेलेबल आहे. लगेच जॉईन होऊ शकता. दोन्ही बॅचमध्ये PDF स्वरूपातल्या नोट्स आहे, स्टडी मटेरियल आहे, 1 to 1 काउन्सिलिंग आहे, टेस्ट सिरीज टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल आहे, कुठेच जायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही ॲपची लिंक डायरेक्ट खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, डाउनलोड करा ॲप आणि हवी ती बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरलाही कॉल करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्षात घ्या, मेजर मायनर चूक त्यानुसार फॉर्म कॅन्सल करून परत भरू शकता, पण करायचं का हे ठरवा नक्की. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना ग्रुपमध्ये शेअर करा, आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.